धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी आत्महत्या करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमधील गोपीनाथ दांगोडे या तरुणानं आपलं जीवन संपवलं। बलिदान वाया न जाऊ देण्याची विनंती त्याने केलेली आहे। तरुणाची सुसाईड नोटद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। तरुणाच्या आत्महत्येनंतर धनगर समाजामध्ये संतापाची लाट आलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय पाहूयात। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या। आरक्षण देण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। आरक्षण मिळत नाही म्हणून बलिदान देत आहे। मुख्यमंत्री साहेब, माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका। धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत आहेत। विजय, चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेली आहे आरक्षणाच्या मागणीसाठी। मुख्यमंत्र्यांनाही यात विनंती केलेली आहे, काही दखल घेतली गेली आहे याची? नक्कीच सौरभ, जर बघितलं तर हा छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक प्रकार आहे। फुलंब्री तालुक्यामधील हा तरुण आहे आणि यांनी जे आहे ते गळफास आत्महत्या केलेली आहे। मात्र यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी एक सुसाईड नोट जी आहे ती यामध्ये लिहिली होती। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं असं त्याने या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्याला त्यांनी यामध्ये विनंती केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। माझ्या आत्महत्याचं बलिदान जे आहे ते वाया जाऊ देऊ नका असं त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता मागील काही दिवसापासून जर पाहायला गेलं तर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरत आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे जालन्यामध्ये देखील अमर उपोषण जे आहे ते दीपक बोराडे यांचं सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देखील सर्वत्र मिळतोय। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आता आक्रमक भूमिका जी आहे जी धनगर समाज घेत असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे। तर आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांनी जे आहे ते थेट आत्महत्या केलेली आहे। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं असं विनंती जी आहे ती त्यांनी केलेली आहे। आता सकाळपासून जर पाहिलं गेलं त्यामध्ये कुठली प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही। मात्र त्याच्याकडे जी सुसाईड नोट सापडलेली त्यामध्ये जर पाहिलं गेलं धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। यासाठी मी बलिदान देतोय। मुख्यमंत्री साहेबांनी माझं बलिदान वाया जाऊ देऊ नये असं त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। आता मुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ठीक आहे विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।